A very good morning to all of you students. Today we are going to learn chapter number 9, decimal fractions. So are you ready to learn new topic? Very good. So let us start. So observe the first example. Here, this is the shop of stationery. You know, so many times you have visited that shop. So let's go shopping. विद्यार्थी मित्रांनो आपण काही वस्तू खरेदी करूया. Here, there is the soap bar. The cost of soap bar is rupees 18.25 and the cost of ink bottle is rupees 30.75. Then the cost of book is rupees 60.50 and the cost of geometrical box is rupees 42.25. तर विद्यार्थी मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्हाला हे जे दिसतं इथे 18.25, 30.75, 60.50, 42.25 ऑल दीज आर डेसिमल फ्रॅक्शन. विद्यार्थी मित्रांनो हे सर्व जे आहेत की नाही हे डेसिमल फ्रॅक्शन्स आहेत. ठीक आहे. then what is the total cost of all these four article? चला तुम्हाला करायचं आहे पूर्ण टोटल कॉस्ट किती होईल त्याची. ठीक आहे. नाउ अनदर एक्झाम्पल यूज ऑफ डेसिमल फ्रॅक्शन. एक्झाम्पल्स फ्रॉम डे टू डे लाईफ. विद्यार्थी मित्रांनो आपण पाचवी शिकलो आहे सर्व. 50.25 रुपीज मीन्स 58 रुपीज 25 पैसा. 2.65 मीटर मीन्स हाउ मेनी मीटर? व्हेरी गुड. 2 मीटर 65 सेंटीमीटर. 4.75 kilogram means how many kilogram, how many gram? Very good. 4 kilogram 750 gram. 15.740 kilometer means how many kilometer, how many meter? Very good. 15 kilometer 740 meter. 25.650 kilogram means how many kilogram and how many gram? Very good. 25 kilogram 650 gram. 3.5. Do you know what is mean by 3.5? किती होते विद्यार्थी मित्रांनो 3.5 म्हणजे? पहा बरं. ऑब्झर्व द फिगर. हिअर 3 circles and a half circle. We will write this 3.5 by using decimal fraction. 3.5 means 3.50. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. 0.50 म्हणजे काय? हाफ, अर्ध. ठीक आहे. 2 and a quarter. You know what is mean by quarter? Quarter means 1/4 part of any object. बघा फिगर, ऑब्झर्व द फिगर. बघा ही these are the two part full and it is the quarter. Quarter म्हणजे काय? 1 part out of 4. Then how we will write in decimal fraction? 2.25. लक्षात ठेवायचं. क्वार्टर म्हणजे 0.25. Then 1 and 3/4. 1 and 3/4 means observe the figure again. बघा ही फिगर पूर्ण आहे तुमची. दिसते? इट इज फुल 1. ते 1 झालेला आहे. 3/4 means 3 part out of 4. So 1 and 3/4 means व्हेरी गुड 1.75. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? गुड. आता बघा नाउ विल लर्न हाऊ टू रीड ऑफ डेसिमल फ्रॅक्शन. विद्यार्थी मित्रांनो आता आपण डेसिमल फ्रॅक्शन कसं वाचायचं ते शिकू. हे सुद्धा आपण शिकलेलो आहोत. सो ऑब्झर्व द फर्स्ट एक्झाम्पल. लेट अस रिकॉल 12.75. व्हेरी गुड. हिअर 1.062. व्हेरी गुड. एक्झाम्पल 3. How to read that decimal fraction? Good. 0.004. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं. In this decimal fraction there are two parts. 12 it is the integral part and 0.75 हा जो दिसतो तुमचा 75 it is the decimal part. लक्षात आलं? डेसिमल फ्रॅक्शन मध्ये दोन पार्ट असतात. पॉइंटच्या आधी जो असतो इंटिग्रल पार्ट आणि पॉइंटच्या नंतर जो असतो दॅट इज कॉल्ड डेसिमल पार्ट. आणि हा जो डेसिमल पार्ट असतो विद्यार्थी मित्रांनो यातला प्रत्येक नंबर एक एक वाचायचा असतो. लक्षात आलं तुम्हाला? पाचवी शिकलोय आपण. नाउ an activity. How can I read this decimal fraction? विद्यार्थी मित्रांनो हे कसं वाचू सांगा बरं. फर्स्ट एक्झाम्पल. How to read this decimal fraction? Very good, very easy. Which is the integral part? 92. 92 is the integral part. And which is the decimal part? सांगा लवकर. 163. So how we can read that number? 92.163. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? चला. Now we will learn the काय शिकवत आपण? प्लेस अँड प्लेस व्हॅल्यू. विद्यार्थी मित्रांनो प्लेस आणि प्लेस व्हॅल्यू शिकू आपण डेसिमल फ्रॅक्शन मधल्या प्रत्येक नंबरची. ऑब्झर्व द फर्स्ट एक्झाम्पल. हाऊ कॅन रीड दॅट नंबर? 463. विद्यार्थी मित्रांनो इट इज द इंटिग्रल पार्ट. हा इंटिग्रल पार्ट आहे आपल्याला शिकलो आपण वाचायला. अँड विच इज द डेसिमल पार्ट? 804.
So how you can read that number? 463.804. Now place and place value. So observe the first example. Place and place value 403.82 digit place value, because here there are 5 digit. We will write the digit here in the first column, we will write the place in the second column, and we will write the place value in the third column. थर्ड कॉलम मध्ये आपण प्लेस व्हॅल्यू लिहूया. ठीक आहे. सो फर्स्ट बघा हा कोणता, हा हा जो नंबर आहे 4, 4 इज इन 100 प्लेस. बघा पॉइंटच्या आधीची जी प्लेस असते विद्यार्थी मित्रांनो लगेच लागून, दॅट इज कॉल्ड युनिट प्लेस. युनिट, टेन्स, 100. सो 4 इज इन 100 प्लेस, therefore place value of 4 is 400. 0 tens place, so place value of 0 is 0. आणि लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो 0 ची प्लेस व्हॅल्यू नेहमी 0 असते. त्यानंतर 3 इज इन युनिट प्लेस, आणि युनिट प्लेसवर जो नंबर असतो त्याची प्लेस व्हॅल्यू तीच असते. therefore 3 into unit is 1, so 3 into 1 is 3. So observe another number 8. What is the place of that 8? Good, tens. आता विद्यार्थी मित्रांनो हे 10 कसं लिहायचं याचा विचार करा आपण. Because when you multiply 8 by the 10, then you will get 0.8. आपण 8 ला जेव्हा 10 ने मल्टिप्लाय करू, then you will get 0.8. आता 10 कसं लिहायचा विचार करा तुम्ही. then 2 ही जी प्लेस आहे, पॉइंट नंतरची जी दुसरी प्लेस असते विद्यार्थी मित्रांनो, that is the 100th. and what is the place value of 2 is 0.02. Now how you can indicate the 10th? 10th means 1 by 10. लक्षात ठेवायचं. And when you multiply 8 by 1 by 10, so 8 ones are 8. And when divide this 8 by 10, you will get the 0.8. Then how you indicate the 100 place? 100 कसं लिहू आपण? Very good. 1 by 100. And when you multiply 1 by 100 by 2, you will get 2 by 100. विद्यार्थी मित्र आपण शिकलोय मल्टिप्लाय कसं करायचं. Multiply the numerator by a numerator and keep in the numerator, and multiply the denominator by a denominator. या 2 चा denominator काय 1, so 1 into 100 is 100, so keep in the denominator. And when you divide 2 by 100, जर आपण 2 ला 100 ने डिवाइड केलं so you will get 0.02. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात आलं, this is the place value of all the digits. Now observe another example. Expanded form means write the place value of each digit. प्रत्येक नंबरची प्लेस व्हॅल्यू लिहायची and keep the plus sign in between. त्या प्रत्येकाच्या प्लस साइन द्यायचं. So what is the place value of 4? That is 400, because 4 is in 100 place. 0 10 place वर आहे, लिहायची गरज नाही. 3 is in unit place, आणि आता सांगितलं मी जो नंबर युनिट प्लेस वर असतो त्याची प्लेस व्हॅल्यू चेंज होत नाही. 3. Then what is the place value of 8? It's 0.8. कसं आलं? 8 ला जर 10 ने डिवाइड केलं you will get 0.8. The place value of 2 is 0.02, because when you divide 2 by 100, या 2 ला जर आपण 100 ने डिवाइड केलं you will get 0.02. Now observe another example. 65.324. The place value of 6 is 60, because 6 is in tens place. विद्यार्थी मित्रांनो या नंबर मध्ये युनिट प्लेस कोणता आहे? व्हेरी गुड. कुठे असतो युनिट प्लेस? पॉइंटच्या जस्ट आधी. सो 5 इज इन युनिट प्लेस. हा युनिट आहे. मग टेन्स कोणता येईल? हा टेन्स, ज्याला आपण मराठीत एकक म्हणतो आणि दशक म्हणतो. So when you multiply 6 by 10, you will get 60. And when you multiply 5 by 1, 5 ला जो आपण 1 ने मल्टिप्लाय करू, you will get 5. Then the place value of 3 is 0.3. The place value of 2 is 0.02, and the place value of 4 is 0.004. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? हे सर्व आपण 5वी मध्ये शिकलो. Now observe another example. Place and place value. Write the place value of each digit. प्रत्येकाची place value लिहायची आहे, and you should mention all the number in expanded form. Expanded form मध्ये तो नंबर मांडायचा आहे. Observe the first example. 72.05. The place value of 7 is 70. The place value of 2 is 2. The place value of 0 is 0. And the place value of 5 is 0.05. So this is the expanded form of 72.05. Another example, 6.13. The place of value of 6 is 6. The place value of 1 is 0.1, and the place value of 3 is 0.03. Now third example, बघा
नाउ यू हॅव टू सॉल्व द रिमेनिंग 2 एक्झाम्पल. 2 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचे विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येकाची प्लेस व्हॅल्यू लिहायची आणि एक्सपांडेड फॉर्म मध्ये मांडायचं आहे. ठीक आहे. नाउ वी विल लर्न द कन्व्हर्जन म्हणजे रूपांतरण. कन्व्हर्जन ऑफ फ्रॅक्शन इनटू डेसिमल फॉर्म. आता आपण काय शिकणार आहोत? कॉमन फ्रॅक्शन डेसिमल फॉर्म मध्ये कन्व्हर्शन कसं करायचं आणि डेसिमलचं कॉमन फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्शन करायचं. ठीक आहे. सो ऑब्झर्व, राईट द फॉलोइंग फ्रॅक्शन टू डेसिमल. यू हॅव ऑलरेडी स्टडीड दिस टॉपिक इन 5th क्लास. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व आपण 5वी शिकलो आहे. ऑल दीज आर कॉमन फ्रॅक्शन. हे सर्व कॉमन फ्रॅक्शन आहे. लक्षात ठेवा, जो नंबर न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये असतो, ऑल दीज आर कॉमन फ्रॅक्शन. अँड दीज 2 नंबर्स आहे कोणते? कॉमनचं डेसिमल मध्ये कसं करायचं, डेसिमलचं कॉमन मध्ये कसं करायचं, आणि आपण ऍक्टिव्हिटी मध्ये करणार आहोत. ठीक आहे. सो ऑब्झर्व द फर्स्ट स्लाइड. कन्व्हर्जन ऑफ मिक्स फ्रॅक्शन टू डेसिमल नंबर. मिक्स नंबरचं डेसिमल मध्ये कन्व्हर्शन कसं करायचं बघा. 5 इंटिजर 2/10. 5 इंटिजर 2/10 मीन्स 5 प्लस 2/10. आपण शिकलो बघा. 5 इट इज इंटिजर, हा इंटिजर पार्ट आहे. सो 5 प्लस 2/10. आणि व्हेन यू डिवाइड 2/10, 2 ला जर आपण 10 ने डिवाइड केलं, तुम्हाला काय मिळेल सांगा बरं. बघा काय मिळालं. 2 ला 10 ने डिवाइड केलं, यू विल गेट 0.2. आता 0.2 5 मध्ये ऍड करा. 5 प्लस 0.2 सांगा याच्यामध्ये कशाची ऍडिशन होईल. 5 काय आहे? होल नंबर. आणि या 0.2 मध्ये इंटिग्रल पार्ट कोणता आहे? 0. सो इट इज ऑल्सो होल नंबर. चला 5 मध्ये 0 ऍड करा, 5. आणि राईट डेसिमल पार्ट ऍज इट इज. सो आन्सर विल बी 5 प्लस 0.2 इज 5.2. आन्सर काय आला बघा, 5.2 आला. ठीक आहे. बघा 5 हा इंटिग्रल पार्ट मध्ये आणि हा 2 कुठे आला? डेसिमल पार्ट मध्ये. नाउ ऑब्झर्व अनदर एक्झाम्पल. 3 इंटिजर 1/100 means 3 plus 1/100. and when you divide 1/100, 1 ला जर आपण 100 ने डिवाइड केलं, आठवते काही? पहा 5वी शिकलो आहे. व्हेरी गुड. when you divide 1/100 you will get 0.01. 1 ला आपण 100 ने डिवाइड केलं तर काय मिळालं? 0.01. आता 3 मध्ये आपण 0.0 ऍड करू. आता ह्या 0.01 मधला इंटिग्रल पार्ट कोणता आहे? 0. हा बघा, इट इज इंटिग्रल पार्ट. सो ऍड दिस 0 टू 3. हा 0 आपण 3 मध्ये ऍड करा आणि हा डेसिमल पार्ट ऍज इट इज लिहा. सो 0 प्लस 3 3. आणि त्याला डेसिमल पार्ट ऍड करा 0.01. कारण काय? हा जो 3 आहे याचा डेसिमल पार्ट काय आहे? 00 आहे, 0.00. ठीक आहे ना. आणि त्याच्यामुळे त्यामध्ये जर आपण 0.01 ऍड केला तर आपल्याला तोच नंबर मिळेल. सो 3 प्लस 0 इज 3.01. 3 इंटिजर 1/100 इज मीन्स 3.01. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. सो दिस इज द मिक्स फ्रॅक्शन. कॉमन फ्रॅक्शन म्हणू शकतो याला आपण. कॉमन फ्रॅक्शनचा हा एक प्रकार आहे मिक्स फ्रॅक्शन. आणि हा आहे डेसिमल फ्रॅक्शन 3.01. नाउ ऑब्झर्व अनदर एक्झाम्पल. कन्व्हर्जन ऑफ कॉमन फ्रॅक्शन टू डेसिमल. आता विद्यार्थी मित्रांनो, कॉमन फ्रॅक्शन तर डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्शन करायचं आपण ते शिकूया. 12/100. आठवा, 12 ला जर 100 ने डिवाइड केलं, व्हॉट नंबर यू विल गेट? व्हेरी गुड, यू विल गेट 0.12. Another example, 165/10. And when we divide 165/10, 165 ला 10 ने डिवाइड केलं काय मिळेल? व्हेरी गुड, 16.5. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे बघा हा न्यूमरेटर मध्ये जो नंबर आला तोच नंबर इथे आलेला आहे. काय बघा इथे डेसिमल फ्रॅक्शन तो नंबर तोच नंबर येतो बघा 165. इथे जर पॉईंट काढला तर 165 मिळतो तुम्हाला. आता बघा हा पॉईंट कुठे ठेवायचं, कसं लक्षात ठेवायचं? 100 वर किती झिरो आहे? हाऊ मेनी झिरोज ऑन 1? 1 वर किती झिरो आहे? 2 झिरो. म्हणून पॉईंट नंतर 2 प्लेस. जितके झिरो असेल खाली 10, 100, 1000 या नंबरवर जितके झिरो असेल तितके डेसिमल प्लेसेस येतात बघा. 2 झिरो 2 डेसिमल प्लेस, 1 झिरो 1 डेसिमल प्लेस. लक्षात राहील का आपल्याला? ठीक आहे. नाउ ऑब्झर्व थर्ड एक्झाम्पल. देन व्हॉट इज द डेसिमल फॉर्म ऑफ 78/100? विद्यार्थी मित्रांनो, जर आपण 78 ला 100 ने डिवाइड केलं काय मिळेल? इथे काय मिळालं? 12 ला 100 ने डिवाइड केलं काय मिळालं? 0.12. देन व्हेन यू डिवाइड 78/100, which number you will get? Very good, you will get 0.78. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. वी हॅव लर्न दिस टॉपिक इन 5th क्लास. 5वी शिकलो बरं सर्व आपण. नाउ कन्व्हर्जन ऑफ डेसिमल टू कॉमन फ्रॅक्शन. आता डेसिमलचं कॉमन फ्रॅक्शन मध्ये
कसं कन्व्हर्शन करायचं ते शिकू. हे सुद्धा शिकलो आपण पाचवीत. बघा 7.24 गुड. तो 7 इज द इंटिग्रल पार्ट. हा पॉइंट काढल्यावर कोणता नंबर दिसेल तुम्हाला? 724. तो 724 त्यातला 7 हा काय आहे? इंटिजर. आणि 24 हा डेसिमल पार्ट आहे. तर 24 आपण कुठे लिहू आपण? न्यूमरेटर मध्ये. 100 का बरं खाली आला? बघा पॉइंट नंतर किती प्लेस आहे? 2 प्लेस. So you have to write 100 in the denominator. So 7.24 means 7 integer 24 by 100. याला आणखी दुसऱ्या मेथडने लिहिता येतं. कसं बघा? 724 by 100. जर हा पॉइंट काढला तर विच नंबर यू विल गेट? 724. आणि पॉइंट नंतर किती प्लेस आहे? 2. सो यू हॅव राईट द डिनॉमिनेटर 100. आपण यामध्ये मिक्स नंबरचं इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये पण शिकलोय. 100 into 7 700. 700 plus 24 724. डिनॉमिनेटर ॲज इट इज. आपण आधीच्या चॅप्टर मध्ये शिकलोय ना. नाउ ऑब्झर्व अनदर एक्झाम्पल. 0.05. दिस इज द डेसिमल फ्रॅक्शन. नाउ वी विल कन्वर्ट इनटू कॉमन फ्रॅक्शन. कॉमन फ्रॅक्शन ते कन्वर्ट करू. सांगा काय न्यूमरेटर? व्हेरी गुड. बघा आता पॉइंट काढला. कोणता नंबर दिसेल? 5. सो यू हॅव टू राईट टू 5 इन द न्यूमरेटर. डिनॉमिनेटर किती? पटकन सांगा. पॉइंट नंतर किती प्लेस आहे? 2. पॉइंट नंतर 2 प्लेस असेल तर डिनॉमिनेटर काय येतो? 100. सो द आन्सर इज 5 by 100. थर्ड एक्झाम्पल 0.3. बघा हा जर पॉइंट रिमूव्ह केला तर विच नंबर यू विल गेट? 3. सो राईट इन द न्यूमरेटर. न्यूमरेटर मध्ये लिहा. आणि डिनॉमिनेटर का बरं 10 आला? बिकॉज देर इज 1 प्लेस इन द डेसिमल पार्ट. डेसिमल पार्ट मध्ये एकच प्लेस आहे. डिनॉमिनेटर किती येईल? 10. नाउ ऑब्झर्व थर्ड एक्झाम्पल 1.5. हा पॉइंट जर इथून रिमूव्ह केला विच नंबर यू विल गेट? 15. सो 15 इज द न्यूमरेटर and denominator is 10. 15 by 10. Fourth example, when you remove the decimal from here you will get 982. So write 982 into numerator and denominator किती? 10. का बरं 10 आला? कारण पॉइंट नंतर एक प्लेस आहे. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. सो इन दिस वे you will convert the decimal fraction into common fraction. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. हे सुद्धा आपण पाचवी मध्ये शिकलो आहे. 6.13, 3.14, 72.05, 0.006. These all the 4 numbers are decimal fraction and you have to convert this fraction into common fraction. Common fraction मध्ये कन्वर्ट करायचं तुम्हाला. Now there is a small activity for you. एक ऍक्टिव्हिटी तुमच्यासाठी बघा. काय ऍक्टिव्हिटी आहे बघा? ऍक्टिव्हिटी 1, ऍक्टिव्हिटी 2. ऍक्टिव्हिटी 1, क्लासिफाय द फॉलोइंग फ्रॅक्शन इनटू कॉमन फ्रॅक्शन आणि डेसिमल फ्रॅक्शन. तुम्हाला काय करायचं आहे? क्लासिफाय कॉमन फ्रॅक्शन वेगळे लिहायचे, डेसिमल फ्रॅक्शन वेगळे लिहायचे. कुठे बघा? हियर देर इज द पिंक कलर स्क्वेअर अँड द ग्रीन कलर स्क्वेअर. यू हॅव टू राईट द कॉमन फ्रॅक्शन इन द red color pink color square and you have to write the decimal fraction in the green color square. Here there are 11 numbers. Some are common fraction and some are decimal fraction. So 5 by 10, is it common fraction or decimal fraction? Very good. 5 by 10 because here in the numerator and denominator, and when the number is written in the numerator and denominator form, that is the common fraction. विद्यार्थी मित्रांनो, जर नंबर असा न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये असेल, that is called common fraction. So 5 by 10 is the common fraction. So we have to write common fraction 5 by 10. 1.5. व्हेरी गुड, व्हेरी इझी. इथं पॉईंट दिसतोय तुम्हाला. सो इट इज द डेसिमल फ्रॅक्शन. तुम्हाला पॉईंट त्या नंबर मध्ये जर पॉईंट दिसत असेल देन यू हॅव टू राईट दॅट नंबर, दॅट इज द डेसिमल फ्रॅक्शन. सो 1.5 इज द डेसिमल फ्रॅक्शन. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला हे जे उरले जे आहे सर्व राईट, क्लासिफाय ऑल दिस नंबर इन कॉमन फ्रॅक्शन अँड डेसिमल फ्रॅक्शन. ऑब्झर्व अनदर एक्झाम्पल. राईट द फॉलोइंग फ्रॅक्शन एज डेसिमल फ्रॅक्शन. तुम्हाला बघा 2 and half डेसिमल फ्रॅक्शन मध्ये लिहायचं आहे. 3 and a quarter डेसिमल फ्रॅक्शन मध्ये लिहायचं आहे. 12 and a quarter राईट डाऊन इन डेसिमल फ्रॅक्शन. 4 and 3/4 राईट डाऊन इन डेसिमल फ्रॅक्शन. नाउ क्वेश्चन 2. Reshma bought some vegetable. They included 3/4 kilo potatoes, 1 kilo onions, half a kilo cabbage and a 1/4 kilo tomatoes. What is the total weight of vegetables in a bag? विद्यार्थी मित्रांनो, रेशमाने काय केलं? भाजीपाला घेतला. काय घेतलं? 3/4 किलो बटाटो म्हणजे 3 पाव, 1 किलो अनियन 1 किलो कांदे, हाफ अ किलो कॅबेज अर्धा किलो गोबी, अ क्वार्टर किलो मीन्स 1 पाव टोमॅटो.
व्हॉट इज द टोटल वेट ऑफ द व्हेजिटेबल्स इन हर बॅग. बघा बरं टोटल वेट काय. वी नो 1 किलोग्राम इज इक्वल टू 1000 ग्रॅम हे शिकलोय आपण. आणि काय शिकलो, हाफ किलोग्राम मीन्स 500 ग्रॅम, 3/4 मीन्स 750 ग्रॅम. 3/4 म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, 3 पाव. हाफ किलो म्हणजे काय, अर्धा किलो. क्वार्टर म्हणजे काय, 1 पाव, 250 ग्रॅम. सो पोटॅटो इज, व्हॉट इज द वेट ऑफ पोटॅटो, इट इज 3/4. 3/4 मीन्स 750 ग्रॅम मीन्स इन किलोग्रॅम 0.750 किलोग्रॅम. किलोग्रॅम मध्ये इकडे लिहिलाय, ग्रॅम मध्ये इथे लिहितो आपण. ठीक आहे. देन अनियन, कांदे किती घेतले, 1 किलो. 1 किलो मीन्स 1000 ग्रॅम. आपण हे रेड मध्ये ग्रॅम मध्ये आन्सर काढतोय आणि ब्लॅक मध्ये कशात आन्सर काढतोय, ते आपल्या इथे किलो मध्ये, किलोग्रॅम मध्ये आन्सर काढतोय. नाव कॅबेज किती घेतले, हाफ किलो. हाफ किलो मीन्स 500 ग्रॅम. हे तुम्हाला इथे 500 ग्रॅम मीन्स हाऊ मेनी किलोग्रॅम हे पॉईंट मध्ये लिहायचं आहे. टोमॅटो इज अ क्वार्टर किलो. अ क्वार्टर किलो म्हणजे 1 पाव. 1 पाव म्हणजे 250 ग्रॅम. सो व्हॉट इज द टोटल वेट, टोटल वेट इज, सांगा पटकन, 2500 ग्रॅम. सो द टोटल वेट ऑफ द व्हेजिटेबल इन हर बॅग इज 2500 ग्रॅम. विद्यार्थी मित्रांनो, 2500 ग्रॅम मीन्स हाऊ मेनी किलोग्रॅम आणि हाऊ मेनी ग्रॅम, व्हेरी गुड, 2 किलोग्रॅम अँड 500 ग्रॅम. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात आलं.